कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. ऑन ड्युटी महिला डॉक्टर आणि नर्सवर मारहाण केल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांवर करण्यात आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. कल्याण डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी हा धक्कादायक प्रकार घडलाय. आरोपानुसार शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयात घुसून एका महिला डॉक्टरसह अन्य डॉक्टर आणि 3 महिला नर्सला धक्काबुक्की करत मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये डॉक्टर आणि नर्स सोबत झालेली धक्काबुक्की स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नवजात बाळाला NICU उपचारांची गरज भासू शकते आणि रुग्णालयातील सर्व बेड भरले असल्याने डॉक्टरांनी रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. याच कारणावरून रुग्णाच्या नातेवाईकांचा डॉक्टरांशी वाद झाला. यानंतर नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयात येत वाद घालत डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिला डॉक्टर आणि नर्समध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान मुख्य आरोपी अधिकारी सादिया पिंजारी यांनी या घटनेला दुजोरा देत कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती दिली आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी संबंधितांना FIR दाखल करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले असून लक्षात आणून दिलं की तिथे काल संध्याकाळी एक घटना घडली ज्याच्यामध्ये डॉक्टरांविरुद्ध आणि काही पॅरामेडिकल स्टाफ विरुद्ध मारहाण करण्यात आली. तर त्या अनुषंगाने आम्ही दखल घेतलेली आहे आणि रीतसर जे काही योग्य न्यायिक प्रक्रिया आहे त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करूया. त्यांनी FIR करावा त्याची मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर हॉस्पिटल्समध्ये थोडा सिक्युरिटी वाढवावे आणि इतरही गोष्टी जे यंत्रणा आहे ते थोडं आणखी बलकट करावे. त्याकरिताही KDMC प्रशासन पुढील पाऊल उचलतील. सर, आपण FIR करतोय त्यांच्याबरोबर. आता जे डॉक्टर्स आहेत ज्यांना मारहाण झाली आहे त्यांनी निवेदन दिलेलं आहे. तर मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की त्यांना आपण सांगून त्यांना FIR नोंदवायचे असेल तर ते पोलीस स्टेशन जाऊ शकतात. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थाही अधिक मजबूत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. डॉक्टर आणि नर्स यांच्यावर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात दोषींवर नेमकी काय कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेबद्दल तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांकरिता सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.